नमस्कार मंडळी. तर आज मी डिंकाचे लाडू बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी हे एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे. डिंकाचे लाडू हे अतिशय पौष्टिक असतात आणि हिवाळ्यामध्ये ते प्रत्येकाने खावे. तर त्याच्यासाठी मी जे साहित्य घेतलं आहे, तर हे 2 वाट्या गूळ आहे, हे सुकं खोबरं आहे, मकाणे आहेत, हे खजूर आहेत. तुम्ही खजूरऐवजी खजूरची पावडरसुद्धा वापरू शकता. हे थोडेसे तीळ आहेत, खसखस आहे, ही जायफळ पूड आहे, हा डिंक आहे, हे तूप आहे, हे ड्रायफ्रूट्स आहेत, म्हणजे सूर्यफुलाच्या आणि कलिंगणाच्या बिया, हे काजू आहेत, ही काळी मनुका आणि लाल मनुका, अळशी आणि अळशी नव्हे हलीम आणि बदाम आहेत. तर हे एवढं सगळं साहित्य मला लागणार आहे, कारण मला अतिशय पौष्टिक आणि हेल्दी लाडू बनवायचे आहेत. तर आपण जे डिंकाचे लाडू करणार आहोत ना, तर त्याच्यासाठी मी हे बदाम घेतले आहेत. तर ते मी बदाम भाजून घेते. तर हे बदाम व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर या बदामामध्येच मी हे काजू घालणार आहे. तर काजू आणि बदाम भाजून घेते. काजू आणि बदाम भाजून झाले आहेत, ते मी काढून घेते. तर ह्यामध्ये मी सूर्यफुलाच्या बिया आणि मगज घालते आहे, ते भाजून घेते. कारण आपल्याला जे लाडू करायचे आहेत ते पौष्टिक करायचे आहेत, त्याच्यामुळे आपण हे सूर्यफुलाच्या आणि मगजच्या बिया घालतो आहोत. म्हणून आपले लाडू किती जास्तीत जास्त हेल्दी करण्याचा आपण प्रयत्न करतो. तर आता आपल्या या बिया भाजत आल्या, तर त्याच्यामध्ये मी हे तीळ टाकते. हे व्यवस्थित भाजून घेते. तर आता हा मी हलीम आहे तो भाजून घेते. तर आता आपला हा हलीम भाजून झालेला आहे, तर तो मी काढून घेते. तर आता हा मी खसखस भाजून घेते. तर आता आपला हा खसखस पण भाजून झालेला आहे, तर तो मी काढून घेते. तर आता ह्याच्यामध्ये मी हे 2 चमचे तूप घालते आहे. आणि ह्या तुपामध्येही मी मनुका परतून घेते. काळी मनुका सुद्धा मी त्याच्यामध्ये घालते. ही दोन्ही मनुका मी ती फुलेपर्यंत परतून घेते. तर आता आपली ही मनुका फुललेली आहेत, तर ती मी काढून घेते. तुपामध्ये मी हे तर ह्याच तुपामध्ये मी हे मकाणे परतून घेते. तर आता आपले हे मकाणे परतून झालेले आहेत, तर ते मी काढून घेते. तर आता मी परत तूप घालून घेते. थोडंसं जास्तीचंच घालते. आणि ह्याच्यामध्ये हा डिंक मी थोडा थोडा तळून घेते. हा डिंक असा परतत राहिला की तो फुलणार आहे. थोडा थोडासा परतून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपला हा डिंक फुललेला आहे. तर हा डिंक आता पूर्ण फुललेला आहे. तर हा डिंक मी काढून घेते. हा. तर अशा प्रकारे मी हे
सगळा डिंक तळून घेतलेला आहे. बघा इथे असा डिंक हा फुलून घ्यायचा. तर आता हे थोडंसं तूप घालून हे सुकं खोबरं परतून घ्यायचं. हे व्यवस्थित परतून घ्यायचं. म्हणजे काय होतं, आपले लाडू जर जास्त दिवस राहिले तर ते खवट होत नाही. बदामी रंगावर हे परतून घ्यायचं. तर आता आपलं हे जे सुकं खोबरं आहे ते चांगलं भाजलेलं आहे बदामी रंगावर. म्हणजे काय होतं, जर ते चांगलं भाजलं नाही तर आपले लाडू खवट होण्याचे, जर ते जास्त काळ राहिले तर ते खवट होण्याचा संभव असतो. म्हणून ते खोबरं चांगलं परतून घ्यायचं थोड्याशा तुपावर. तर आता हे चांगलं भाजलेलं आहे, तर मी ते काढून घेते. तर आता हे तूप घालते आणि त्याच्यामध्ये हे मी खजूर जे आहेत ते हे करून घेते, परतून घेते. तर आता हे खजूर जे आहेत ना ते मी ह्या तुपावर व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. तर हे मिक्सरला भरडसर लावून घ्यायचे. हे सुकं खोबरं, हे मखाणे मिक्सरला लावून घ्यायचे. तसंच हा डिंक आणि हे ड्रायफ्रूटसुद्धा सर्व मिक्सरला लावून घ्यायचे. तर आता हे आपलं डिंका लाडूचं जे मिश्रण आहे ते आपण थोडंसं मिक्सरला लावून घ्यायचं. तर आता हे जे मखाणे आहेत ते मी मिक्सरला लावून घेते आणि हे सुकं खोबरं जे आहे ते चुरून घ्यायचं आणि मखाणे मी मिक्सरला लावून घेते. तर आता आपलं हे ड्रायफ्रूटचं मिश्रण, म्हणजे जे मखाणे होते, सुकं खोबरं होतं किंवा डिंक होता, हे सगळं मिक्सरला लावून झालेलं आहे. ड्रायफ्रूट्स वगैरे, तसेच हे खजूरसुद्धा मी मिक्सरला लावून घेतलेले आहेत. तर आता मी काय करते, इथे ह्या तव्यामध्ये अर्धा चमचा तूप घालते आणि त्याच्यावरती हा गूळ घालून गुळाचा पाक करून घेते. तर हा मी गुळाचा पाक करत ठेवलेला आहे. तर हा जो खजूर आहे मिक्सरला लावून घेतलेला आहे तो मी ह्या मिश्रणमध्ये मिक्स करणार आहे आणि नंतर वरती गुळाचा पाक वतणार आहे. तर हे मी मिक्स करून घेते. आता आपला हा गुळाचा पाक झाला आहे, तर त्याच्यात मी एकदम चिमूटभर हे मीठ घालते आणि ही जायफळ पूड घालते. तुम्हाला हवी तर तुम्ही म्हणजे सुंठ पूड घातली तरी चालते थोडीशी. वेलची पावडर नाही घालायची कारण ती थोडीशी थंड असते. तर आता हे पाक जो झालेला आहे तो मी ह्या मिश्रणावरती ओतून घेते. तर आता जो पाक आपण केला तो मी ह्या मिश्रणावरती ओतून घेतला आहे. तर तो मी आता व्यवस्थित मिक्स करते आणि त्याचे लाडू वळायला घेते. तर आता हे मिश्रण मी एकत्र करून घेतलेलं आहे. तर त्याचे मी हे छोटे छोटे लाडू वळून घेते. तर अशा प्रकारे आपण हे लाडू वळून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपले हे खजूर डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत. तर हे 27 लाडू झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपले हे डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत. अतिशय पौष्टिक असे. अशा प्रकारे आपले हे लाडू विक्रीसाठी तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण हे बॉक्स बनवून हे लाडू विकू पण शकतो.